तितून जे मुद्दे घेतलेले आसा ते रोड टॅक्स, पॅसेंजर टॅक्स आनी 25% पेनल्टी जी आसा त्या संदर्भान जे मुद्दे घेतले. सगळ्यान पयलीं सांगपाक सोदता की जे आमी रोड टॅक्स, पॅसेंजर टॅक्स आनी तेचेर इम्पोज केल्ली 25% पेनल्टी, हेचेर आमी सरकाराक परत परत निवेदनां दिताले की आमकां रिलीफ दिवची. पॅन्डेमीक पिरियडान केंद्र सरकारान घोशणा केल्यामुळे आमचो वेवसाय जो आहा तो बंद आसलो आनी त्या काळान वेवसाय चलोवंक नासलेल्या कारणान आमकां सरकारान खंय तरी थंय रिलीफ दिवची आनी जो टॅक्स आसा तो आमकां सोडचो अशी आमी परत परत मागणी करताले. ह्या संदर्भान आमी वाहतूक खात्याक 26/5/2020, 15/7/2020, 10/8/2020, 14/9/2020, 28/9/2020 आनी 26/10/2020 अशी परत परत रिप्रेझेंटेशनां केली आनी वेळोवेळी सरकार दरबारी आमी प्रयत्न केले. आमी मंत्र्यांक मेळ्ळे, मुख्यमंत्र्याक मेळ्ळे, वाहतूक खात्याचे संचालक किंवा बाकीचे जे अधिकारी आहा तांकां मेळ्ळे, पूण तेंचे कडसून फक्त एकूच सूर लायलो वयतालो की सरकारा कडेन पयशे ना आनी सरकार तुमकां हे सोडपाक शकना. आनी आमी तांकां परत परत दाखोवन दिताले की रोड टॅक्स आनी पॅसेंजर टॅक्स जर सोडटलो जाल्यार हेका फायनान्शियल इम्प्लिकेशन म्हणजे फायनान्शियल जे प्रोविजन करपाक जाय तेची कांयच आवश्यकता ना. कारण जी टॅक्सेशन पळय रुल्स द गोवा दमन एंड दीव व्हेकल टॅक्सेशन ऑन पॅसेंजर्स एंड गूड एक्ट 1974 पळय जो आसा तितून आमकां पूर्ण पयले सेक्शन जे आहा 17 नोटिफिकेशन ऑफ टेम्पररी सस्पेन्शन ऑफ बिजनेस हेच्या अंडर आनी दुसरो रूल जो 18 आसा डिक्लेरेशन ऑफ नॉन यूज, ह्या दोनूय सेक्शना अंडर आमकां सरकार ते रिलीफ दिवपाक शकताले. म्हणून सरकाराची इच्छा शक्ती खंयच दिसनासली. आमची जी संघटना आहा सगळ्यो, आमचे टॅक्सीचे भाव आसा टॅक्सीच्यो संघटना, मागीर पायलट संघटना, रिक्षा संघटना, आमच्यो बस संघटना, हे सगळे आमी परत परत वचून सरकाराक रिक्वेस्ट करताले. पूण खंय तरी सरकार आमची थट्टा चलयताले आनी आपले कडेन पयशे ना म्हणून सांगताले. जेन्ना आमी शेवटी मागीर निर्णय घेतलो, तुमी सगळे जाणा आनी सगळ्या गोंयकारांनी पळयला की आमकां खंय तरी सरकारान रस्त्यार हाडपाचो प्रयत्न केलो आनी शेवटी आमी असो निर्णय घेतलो की आमी हायकोर्टान तेची न्याय मागपाचो आनी त्या प्रमाणे सरकाराक नोटीस दिली. परत 8 दिसाचो टायम दिलो पूण सरकाराक खंयच जाग येयली ना आनी शेवटी आमी हायकोर्टान जी याचिका दाखल केल्ली ती याचिका हियरिंगाक येयली आनी ती हियरिंगाक येयल्या उपरांत कोर्टान पयर मंगळाराक 24 तारखेक डिसिजन दिल्लें की एडवोकेट जनरल जो आसा त्याचो पॅरा वाचून दाखयता. लर्नड एडवोकेट जनरल स्टेट दॅट द रिप्रेझेंटेशन रिफर्ड टू इन द aforesaid prayer clause A will be considered and disposed of in accordance with law by the appropriate authority and expeditiously as possible and in case within a period of 6 weeks from today. म्हणजे जाता तितल्या बेगीन एक्सपर्टायट करून आमी हे रिप्रेझेंटेशन आहा ते डिस्पोज करतले किंवा कोर्टान सांगले 6 विका भितर तुमी निर्णय घ्या. आतां जेन्ना सरकाराक जाग येयली कोर्टाच्या ऑर्डरीचेर तेन्ना खंय तरी काल कॅबिनेटा मुखार जो हो प्रस्ताव आसलो तो दवरलो. आमी एक्चुली 1 वर्साचो मागताले पूण खंय तरी आमकां काल कळोन येता की 6 म्हयन्याचो रोड टॅक्स आनी पॅसेंजर टॅक्स सोडपाचो सरकारान निर्णय घेतलेलो आसा. पूण आमी हो निर्णय पळय आसा ह्या निर्णयाचे खंय तरी एक स्वागत करता आनी कोर्टान आमकां जे न्याय दिलो ताका लागून आमी हायकोर्टाचे धन्यवाद मानता. दुसरी गोष्ट म्हणजे आमी वाहतूक खात्याचे जे अधिकारी आसा फ्रांसीस वाज एडीटी हेडक्वॉर्टर्स म्हणजे काम करता त्यांच्या मुखार आमच्यो ह्यो फायली वयताल्यो आनी तेणी परत परत आमचे कडेन एडवायस घेवन कशा रितीन कितें जातलें कितें हे सगळें परत परत डिस्कस करून आमची योग्य तरेन एडवोकेट जनरल जे आसा तांकां म्हायती पुरयली आनी एडवोकेट जनरलानूय आमचो विशय
जो गोंयकारांचो अत्यंत म्हणजे त्रासांच्यान आमकां भायर काडपाचो असो निर्णय हाडलो हो एडवोकेट जनरलानूय बऱ्या पैकी थंय स्टेटमेंट करून कोर्टान आमकां न्याय दिवपाचो प्रयत्न केलो. म्हणून आमी एडवोकेट जनरल वाहतूक खात्याचे जो असिस्टंट डायरेक्टर हेडक्वॉर्टर्स आहा फ्रांसीस वाज त्यांचे आमी आभार मानता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे पेटिशन घालणारे आसा दत्तप्रसाद लोवंदे तांकां साथ दिल्ली प्रदोष डांगी आणि गौरव वर्धन नाडकर्णी यांचे आमी हांगासर आभार मानतात. दुसरी गोष्ट म्हणजे काल आमी जेन्ना घोशणा जाल्या उपरांत वाहतूक मंत्र्याचो स्टेटमेंट पळयलो की तेणी सांगले की सगळे एसोसिएशन जे आपले कडेन ते आमी लाचार जाले म्हणून सांगपाक येताले. म्हणून आमी ह्या गोष्टीचो निशेध करता आणि वाहतूक मंत्र्याक सांगपाक सोदता ही लाचार हेचे सरकार जाल्लेले आमी न्हू. जेन्ना जेन्ना आमी हक्कान गोंयकार आमचे टॅक्सेशन ऑथॉरिटीन जे आमकां अधिकार दिल्या, जे आमकां पावर दिल्या, जे आमकां फॅसिलिटी दिल्या ती आमी हांकां दाखोवन दिताले. म्हणून हेंची कॅपेसिटी नासली. हे फक्त आमकां पयशे ना करून भिकारी गोंया रोडोन रोडोन येयल्लेले दिसा आमकां परत धाडटाले आनी सगळ्या संघटनांक हे परत धाडटाले. हे सगळ्यांनी तुमी मिडियांनी पळयलां आसतलें. परत सगळ्यांचे स्टेटमेंट येताले की एकूच की सरकारा कडेन पयशे ना. लाचार हे जाल्लेले हे हांव ताका सांगूंक सोदता. आनी हे सरकार लाचार जाल्लेले आमी लाचार जावंक ना. आमी जर मागला जाल्यार तो हक्क मागला, आमचो हक्क मागला आनी कायद्यान मागला आनी तो कायद्यान मेळोवन घेतला कोर्टांच्यान. मोविन गुदिन्होच्या आमकां उपकाराची गरज ना. आनी हांव परत एकदां नमूद करूंक सोदता की आतां खुबशे मायकल लोबो येतलो श्रेय घेवपाक की आपणीन हें करून दिलें, किंवा आनीक खुबश्यो संघटना येतल्यो करून दिवपाक. म्हाजे मिडियाकूय तुमकां सांगण्या जे कोण येता तेंचे कडेन पेपर मागा की तेंच्यांनी कितें केलें, कितें कॉरस्पॉन्डन्स केल्लो, खंय गेले करून घेवपाक. हेचे पेपर तुमी मागचे आनी तेंच्यांनी पेपर घेवन अवश्य येवचे आनी दाखोवपाक की आपण कितें केल्लें आनी कोणा कडेन वचून कितें करून घेतलें पळय तें. आनी दुसरी गोष्ट म्हणजे मायकल लोबोकूय आमी सांगूंक सोदता, तेचोय स्टेटमेंट काल खंय तरी पळयल्लो. तुमचे कडसून हे कितेंच जावना. हे जर जाल्लेलें आसा जाल्यार ते सरकार दरबारी प्रयत्न जाल्ले आसा वाहतूक खात्याचे आनी सांगलेल्या प्रमाणे असिस्टंट डायरेक्टर जे वाज आसा तेंच्यांनी योग्य तरेन हेजी पर्यंत सगळी मांडावळ मांडली. हेजीन बऱ्या पैकी तेचेर अभ्यास करून कोर्टान स्टेटमेंट केलो आनी कोर्टान बऱ्या पैकी ऑर्डर दिली. म्हणून हांव ह्या सगळ्यांचे आभार मानता. जे आमचे सगळे टॅक्सी मोटरसायकल भाव आसलेले, मागीर रिक्षा आसलेले सगळे आनी आमचे बसवाले एकी कडेन रावले आनी सगळ्यांनी ही याचिका घालपाक आमकां कोर्टान हातभार लायलो. म्हणून हांव तेंचे आभार व्यक्त करता. आनी सदांच सांगपाक सोदता की आमचे सगळे जे वाहतूकदारां आनी बस ऑपरेटरां की सरकार कशाय रितीन वागले कितें आनी कशाय रितीन जर आमचेर अत्याचार करपाचो प्रयत्न केलो जाल्यार आमी भुमिपुत्र जे आहा गोंयकार जे आहा आमी तितल्याच ताकदीन हे सरकाराक लढाई दिवपाचो निर्णय आमचो हेच्या फुडें आसतलो. आनी कोणीच ह्या धंद्यान खचोन वयचें न्हू. मातसो टायम लागता काही गोष्टींक लागून, कित्याक पेपर वर्क हे ते करपाक टायम लागता, पूण कोणी खचोन वयचें न्हू. आपलो धंदो जो आसा तो फुडें व्हरपाक योग्य तरेन तेंच्यांनी सगळे आपले पावल उखलचे अशें हांव तांकां एक हें करता, सल्लो दिता सगळ्यांक. आनी तेंच्यांनी कितें आपल्यो समस्या त्यो अश्योच आमच्या संघटने मुखार मांडच्यो, आमी त्यो सोडोवपाक सदांच तात्पर्य आसता. आतां आमच्या वांगडा जनरल सेक्रेटरी टॅक्सी एसोसिएशनाचे पुरके ते तुमकां काही ब्रिफींग करता. प्रकाश पुरके, जनरल सेक्रेटरी नॉर्थ गोवा टुरिस्ट टॅक्सी ओनर एसोसिएशन. पॅन्डेमीक जेन्नाच्यान स्टार्ट जालें थंयसून आमी जे कोविडाचो आमकां इफेक्ट येयलो थंयसून आमी सरकाराक निवेदनां दिलीं. आमकां टॅक्स आहा, इन्शुरन्स आहा, परत पॅसेंजर टॅक्स आहा. आमी खुबदां सरकारा कडेन गेले, मात सरकारान आमकां एकूच हो रिप्लाय दिलो, फायनान्शियल क्रायसीस आहा, तुमकां ते 6 म्हयन्याचे रिलीफ दिवंक शकना. आनी जी आमची पेनल्टी घे आमचे म्हटल्यार 200 रुपया 300 रुपया गाडये प्रमाणे ती पेनल्टी घे, तेजेरूय तेंच्यांनी हो डिसिजन दिवंक ना. मागीर कितें जालें, आमी तामणकर हेका भाईक मेळ्ळे आनी ताका सांगलें एक पिटिशन फायल केलें. पिटिशन तेणी आपले सगळे पेपर वर्क करून पिटिशन फायल केलें आनी 24 तारखेक हायकोर्टान एक डिसिजन एक सरकारा फुडें मांडलें आनी सरकार त्या डिसिजनाचेर वाकून आमकां हे आयज रिलीफ गावलेलें आहा. सरकारान क्लियर कट सांगलेलें आमकां तुमकां दिवपाक कांयच ना आमचे कडेन. फायनान्शियल क्रायसीस चल्ला, कोविडा खातीर तुमकां हें गावचें ना.
कितें